नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मविप्र समाजाचे श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय देवळली कॅम्प येथे मी आपलं सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, आपण FY BCom या वर्गाचा प्रथम सत्रातील जो विषय आहे कमर्शियल जॉग्राफी किंवा वाणिज्यिक भूगोल याचा अभ्यास करत होतो। तर त्यामध्ये आपण पाठीमागील लेक्चरमध्ये किंवा मागील लेक्चरमध्ये आपण भारतातील लोकसंख्येची प्रमुख वैशिष्ट्ये, भारतीय लोकसंख्या कशी आहे किंवा भारतीय लोकसंख्येची रचना कशी आहे या सर्व गोष्टींवरती आपण पुरेपूर अशी सविस्तरपणे चर्चा केलेली आहे। तर त्यामध्ये आपण लोकसंख्येची घनता व वितरण म्हणजेच भारतामध्ये लोकसंख्येची घनता किंवा लोकसंख्येची डेन्सिटी, पॉप्युलेशन डेन्सिटी, वितरण, डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉप्युलेशन हे कशा प्रकारे झालेले आहे तर त्याबद्दल आपण चर्चा केलेली आहे। म्हणजेच त्यामध्ये आपण पूर्ण भारतामध्ये काही राज्य असे आहेत का तिथे लोकसंख्या अतिशय जास्त पाहायला मिळते आणि काही राज्य असे आहेत का तिथे लोकसंख्या एकदम विरळ किंवा आपल्याला कमी पाहावयास मिळते, तर त्याबद्दल आपण चर्चा केलेली आहे। त्यानंतर लोकसंख्येची वाढ भारतामध्ये कशा पद्धतीने होत गेलेली आहे। साधारणपणे भारतामध्ये जेव्हापासून सेन्सस किंवा भारतीय जनगणना सुरू झाली तेव्हापासून आपल्याकडे जो काही माहिती किंवा जो काही डेटा उपलब्ध आहे तर त्यावरती आपण चर्चा केलेली आहे। त्यानंतर सरासरी आयुर्मान कशा आहे, भारतीय लोकसंख्येचं सरासरी आयुर्मान कसं आहे, प्रत्येक देशाचं जे काही सरासरी आयुर्मान असतं तर ते सरासरी आयुर्मान हे कमी जास्त प्रमाणामध्ये असतं किंवा त्यामध्ये कमी जास्त आपल्याला प्रमाण पाहायला मिळतं। उदाहरणार्थ जर्मन असेल, जपान असेल किंवा जे काही डेव्हलप नेशन असेल, विकसित देश म्हणतो आपण त्यांना, तर त्या देशांचं जे काही सरासरी आयुर्मान आहे तर ते जास्त आहे किंवा जास्त दिसलेलं आढळून येतं आणि भारतामध्ये का कमी आहे याबद्दलही आपण चर्चा केलेली आहे। त्यानंतर लिंग गुणोत्तर, सेक्स रेशो कसा आहे भारतामध्ये, तर भारतामध्ये महिला आणि पुरुषांचं प्रमाण किती आहे त्याबद्दल आपण चर्चा केलेली आहे। काही राज्यांमध्ये म्हणजे भारतामध्ये जे काही राज्य आहेत किंवा जेवढे राज्य आहेत त्यामध्ये पूर्णपणे आपण जर त्याचा विचार केला किंवा त्याच्याबद्दल जर माहिती घेतली तर त्यामध्ये आपण सेक्स रेशो किंवा लिंग गुणोत्तर आपल्याला असमान पाहायला मिळतं। काही राज्यांमध्ये जास्त आहे तर काही राज्यांमध्ये कमी आहे, त्याबद्दलही आपण इथे चर्चा केलेली आहे। यानंतर वयोगट रचना कशी आहे, भारतीय लोकसंख्येची जी काही वयोगट रचना आहे म्हणजे आपण 0 पासून नवजात अर्भकापासून तर साधारणपणे जे काही 60 वर्षापुढील किंवा 60 वर्षाच्या नंतरचे जे काही लोक असतात तिथपर्यंत जे काही वयोगट रचना आपण विविध वयोगटांच्या आधारे केलेली असते त्याबद्दल आपण इथे चर्चा केलेली होती। यानंतर आज आपण या लेक्चरमध्ये सेमिस्टर सेकंड किंवा जो काही आपला सत्र दुसरा आहे तर त्या दुसऱ्या सेमिस्टरमध्ये आपण वाणिज्यिक भूगोल 2 या विषयाचा अभ्यास करणार आहोत। तर त्यामध्ये आपण उद्योग म्हणजे काय किंवा उद्योग कशा प्रकारे असतात, उद्योग म्हणजे काय, उद्योगांपासून कशा प्रकारचे फायदे मिळतात किंवा आर्थिक विकासामध्ये उद्योगांची भूमिका कशा प्रकारे आहे तर त्याबद्दल आपल्याला इथे सविस्तरपणे चर्चा करायची आहे। तर उद्योग हा कोणताही जो काही देश असेल तर त्या देशाचं आपल्याला पूर्णपणे प्रतिनिधित्व करताना आढळून येतो। कदाचित जी काही डेव्हलपमेंट होते ती बऱ्याचदा उद्योगांवरतीच अवलंबून असते, म्हणजे ते कृषी प्रधान देश असले तरीसुद्धा शेतीवर आधारित उद्योग असतात, त्यांच्यामुळे त्या देशाची प्रगती झालेली दिसून येते। उदाहरणार्थ इस्रायल असेल किंवा त्यासारखे जे दुसरे देश असतील तर ते साधारणपणे शेतीवर आधारित उद्योग किंवा जे काही दुसऱ्या इंडस्ट्रीज म्हणतो आपण तर त्या उद्योगधंद्यांच्या आधारित स्वतःला विकसित किंवा डेव्हलप नेशन्स असं म्हणवून घेतात। यानंतर अमेरिकासारखे देश असतील, जपानसारखे असतील किंवा इंग्लंडसारखे असतील तर या सर्वच देशांमध्ये आपल्याला विविध प्रकारचे उद्योग पाहायला मिळतात। तर आता हे जे उद्योग आपण ज्याबद्दल बोललो आहोत किंवा चर्चा केलेली आहे तर ते उद्योग त्या देशाच्या आर्थिक विकासामध्ये कशा प्रकारची भूमिका बजावत असतात किंवा कशा प्रकारचा रोल प्ले करत असतात त्याबद्दल आपल्याला इथे माहिती घ्यायची आहे। यानंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कोणकोणत्या मुद्द्यांच्या आधारे किंवा कोणकोणत्या फॅक्टरच्या आधारे उद्योग ही आपली भूमिका त्या देशाच्या विकासामध्ये बजावत असतात। तर प्रथम उद्योग म्हणजे काय, ज्या ठिकाणी मानवी श्रम किंवा यंत्राच्या सहाय्याने कच्च्या मालाची आधुनिक उपयुक्त किंवा मूल्यवर्धित पक्क्या मालाची निर्मिती केली जाते त्यास उद्योग असं म्हणतात। म्हणजे कोणताही उद्योग असेल तिथे आधी रॉ मटेरियल म्हणजेच कच्चा माल आवश्यक असतो, तर तो कच्चा माल
घेत असताना किंवा कच्चा माल घेतल्यानंतर त्याचे लोकसंख्येला किंवा जे काही त्यांचे ग्राहक असतात, कस्टमर म्हणतात आपण, तर ते कंझ्युमर असतील, त्याचा उपभोग घेणारे जे लोक असतील त्यांच्यासाठी कशा प्रकारे उपयुक्त असतील आणि त्या पद्धतीने त्याचं ती किंमत जरी असेल तरी ती किंमत कशा प्रकारे वाढलेली असते, तर त्याबद्दल जिथे प्रक्रिया केली जाते आणि तिथून जे फायनल प्रॉडक्ट जे असतं किंवा जे पदार्थ बनतात, ज्या वस्तू बनतात, त्यांना उद्योग असे म्हणतात. यानंतर दुसरी व्याख्या आहे, कोणत्याही कच्च्या मालावर विशिष्ट प्रक्रिया करून कच्च्या मालाचे उपयुक्त पक्क्या मालात रूपांतर करण्याच्या प्रक्रिया ज्या ठिकाणी केल्या जातात त्याला उद्योगधंदे म्हणतात. म्हणजे सामान्यपणे आपण ऑटोमोबाईल इंडस्ट्री जर घेतली तर तिथे आपल्याला जे काही रॉ मटेरियल असतं, उदाहरणार्थ लोह खनिजापासून तर फायनल जी कार असते तीपर्यंत बनण्यासाठी ज्या इंडस्ट्रीज उभ्या असतात किंवा जे काही फॅक्टरीज असतात, तर त्याला उद्योग आपण असं म्हणू शकतो. उदाहरणार्थ शेतीमधून जर आपण एखादा माल घेत असू, उदाहरणार्थ शुगर केन असेल म्हणजे ऊस असेल किंवा कापूस असेल, तर ह्या घेतल्यानंतर हे रॉ मटेरियल घेतल्यानंतर फायनल पदार्थ म्हणजे साखर किंवा कापूस अनुक्रमे, तर यांचं जिथे प्रोसेसिंग केलं जातं किंवा प्रक्रिया केली जाते, तर या सर्वच गोष्टींना किंवा त्या वस्तूंना, त्या ठिकाणांना जिथे ती प्रोसेस केली जाते, तर त्यांना उद्योग असं म्हटलं जातं. यामध्ये आर्थिक विकासामध्ये उद्योगाची भूमिका, प्राथमिक व्यवसायांचा विकास होतो. उदाहरणार्थ उद्योगांचा जर आपण विचार केला किंवा कोणत्या इंडस्ट्रीचा जर विचार केला, तर त्यावर आधारित जे काही उद्योग असतात, म्हणजे एखादा मोठा उद्योग असतो आणि त्या उद्योगाला आपल्याला काही कच्चा माल लागत असतो किंवा काही ठराविक गोष्टी लागत असतात, तर त्या गोष्टी आपल्याला ठराविक एका प्राथमिक व्यवसायातून मिळत असतात, तर त्या ठिकाणी प्राथमिक व्यवसायांचा विकास झालेला आढळतो. मग विणकाम असेल, हे जे आहे तर ते कपडा उद्योग जो आहे तर त्यासाठी महत्त्वाचा आहे, म्हणून कपडा उद्योगामध्ये प्राथमिक व्यवसायांचा समावेश होतो. यानंतर शेतीची आधुनिकीकरण होतं. ज्या देशामध्ये उद्योग जास्त असतात तर तिथलं यांत्रिकीकरणसुद्धा जास्त वाढतं. म्हणजेच पूर्वी आपण जसे बैलांनी शेती करत होतो किंवा प्राण्यांचा वापर करून शेती केली जात होती, त्याच ठिकाणी आपण ट्रॅक्टरसारखे किंवा हार्वेस्टरसारखे मोठमोठे यंत्रसामग्री जी आहे तर तिचा आपण वापर करत असतो. त्याचप्रमाणे आपण जे काही बियाणं असतो तर त्यामध्ये बऱ्याच प्रमाणात संशोधन झालेलं आढळून येतं आणि त्यामुळे तिथल्या शेतीचं जे काही उत्पादन वाढलेलं असतं किंवा कमी श्रमामध्ये जास्त उत्पादन मिळवण्याची जी काही कला आहे तर ती या यांत्रिकीकरणामुळे किंवाच उद्योगामुळे आपल्याला शक्य झालेली आढळते. म्हणून शेतीचे आधुनिकीकरण हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे का जो आर्थिक विकासामध्ये फार महत्त्वाचा रोल किंवा फार महत्त्वाची भूमिका बजावत असतो. यानंतर नैसर्गिक संसाधनांचा वापर. एखादा उद्योग जर असेल तर तो उद्योग सुरू होण्यासाठी किंवा तो उद्योग सुरू ठेवण्यासाठी काही प्रमाणात किंवा बऱ्याचदा मोठ्या प्रमाणावरती नैसर्गिक संसाधनांचा वापर केला जातो. उदाहरणार्थ जे काही फॅक्टरीज असतील जिथे आपण लोह पोलाद उद्योग म्हणतो, तर इथे नैसर्गिक संसाधनांचाच वापर केला जात असतो. म्हणजे मायनिंग करण्यापासून, खाणकाम व्यवसायापासून तर फायनल जे प्रॉडक्ट असतं किंवा जे पदार्थ असतात किंवा ज्या वस्तू असतात तर त्या बनवण्यासाठी नैसर्गिक संसाधनांचा फार मोठ्या प्रमाणावरती वापर केला जात असतो. त्याचप्रमाणे इंजिन असेल किंवा एखादी यंत्रसामग्री असेल तर ती चालवण्यासाठी सुद्धा आपल्याला नैसर्गिक तेल किंवा खनिज तेलाचा आपल्याला वापर करावा लागतो आणि हे सर्व जे आहेत तर ते आपल्याला नैसर्गिकरित्या उपलब्ध आहेत आणि हे उपलब्ध असल्यामुळे त्यावर आधारित जे दुसरे उद्योग असतात तर ते अवलंबून असतात. सेम पाणी जे आहे तर त्या पाण्याचाही वापर उद्योगांमध्ये केला जातो. म्हणजेच नैसर्गिक संसाधनांचा किंवा नैसर्गिक साधन संपदा म्हणतो आपण, तर त्यांचाही इथे वापर आपल्याला झालेला आढळून येतो. त्याचप्रमाणे जंगलांवर आधारित उद्योग जे असतात तर तेही त्या प्राथमिक याच्यामध्ये येतात किंवा नैसर्गिक संसाधने जे असतात ते नॅचरली तयार झालेले आहेत किंवा नैसर्गिकरित्या वाढलेली आहेत आणि त्यावर काही उद्योग अवलंबून आहेत, तर त्यासाठी सुद्धा आपल्याला इथे सांगता येईल का नैसर्गिक संसाधनांचा मोठ्या प्रमाणावर किंवा वापर इथे केला जातो. यानंतर उद्योगधंद्यांची उभारणी केली जाते. आता एखाद्या देशामध्ये जर एखादा उद्योग उभारायचा असेल किंवा एखाद्या देशामध्ये जर विकास जर महत्त्वाचा असेल तर तो विकास होण्यासाठी उद्योगधंदे महत्त्वाचे असतात. कारण उद्योगधंदे ज्या ठिकाणी सुरू होतात तर त्या प्रदेशाचा आपल्याला विकास झालेला आढळून येतो किंवा तिथं सर्वच सोयीसुविधा आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून आपल्या भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी असे बेल्ट तयार झालेले आहेत का ते स्पेशल इकॉनॉमिक झोन म्हणून ओळखले जातात किंवा त्या ठिकाणी आपल्याला तो उद्योगांचा पट्टा किंवा उद्योगांचा बेल्ट, इंडस्ट्रीयल बेल्ट म्हणून ओळखला जात असतो.
यानंतर पशु आधारित उद्योग. आता बऱ्याचदा उद्योग हे शेतीवर आधारितच असतात असं नाही, तर काही प्राण्यांवर आधारित सुद्धा उद्योग असतात आणि म्हणून त्या प्राण्यांवर आधारित उद्योगांचा सुद्धा आर्थिक विकासामध्ये फार मोठ्या प्रमाणावर समावेश केला जात असतो किंवा त्यांची फार मोठ्या प्रमाणात भूमिका तिथे ते सांगत असतात किंवा बजावत असतात. यानंतर विज्ञान व तंत्रज्ञानाचा विकास होत असतो. एखादा देश जर विकसित किंवा विकासाकडे वाटचाल करत असेल तर त्यामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा विकास किंवा विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा फार मोठ्या प्रमाणात वापर झालेला आपल्याला इथे दिसून येतो. उदाहरणार्थ अंतराळ संशोधन संस्था असतात किंवा रिसर्च लॅबोरेटरीज असतात बऱ्याच उद्योगांच्या, तर ते तिथे रिसर्च करून संशोधन करून तिथे नवनवीन तंत्रज्ञान विकसित करत असतात किंवा नवनवीन विज्ञान जगापुढे मांडत असतात आणि त्या आधारित तो देश जो असतो त्याचा फायदा घेऊन किंवा त्या प्रकारे मदत घेऊन त्या विकासामध्ये किंवा उद्योगधंद्यांमध्ये त्याची जी काही गरज असेल तर ती भागवत असतो. म्हणून उद्योगांमध्ये किंवा आर्थिक विकासामध्ये विज्ञान व तंत्रज्ञानाचा विकास आपल्याला झालेला आढळून येतो. हे सर्व जे आहे तर ते उद्योगधंद्यामुळे शक्य होतो. म्हणून उद्योगधंद्यांना कोणत्याही देशाच्या विकासामध्ये फार महत्त्वाचा भाग समजला गेलेला आहे. यानंतर जे आहे वाहतुकीची भरभराट होते. म्हणजेच एखाद्या ठिकाणी जर एखादा उद्योग किंवा एखादी इंडस्ट्री जर एस्टॅब्लिश झाली किंवा एखादी जर फॅक्टरी आपल्याला तिथे सुरू जर झाली तर त्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जे काही रोड्स असतील किंवा जे काही वाहनं असतील या सर्वांमध्ये भरभराट झालेली आपल्याला दिसून येत असते. मग त्यामध्ये मोठमोठे ट्रान्सपोर्टेशन जे काही रोड असतात तर ते त्यामध्ये नॅशनल हायवेज असतात, स्टेट हायवेज असतात, डिस्ट्रिक्ट हायवेज असतात. हे सर्वच गोष्टी त्यामध्ये समाविष्ट होते. उदाहरणार्थ एखाद्या ठिकाणी रेल्वे स्टेशन असेल तर त्या रेल्वे स्टेशनचा सुद्धा पुरेपूर वापर होतो किंवा तसे रेल्वे स्टेशन तिथे निर्माण केले जात असतात. म्हणून उद्योगांमध्ये जो काही कच्चा माल असतो किंवा जो काही पक्का माल असतो तर तो पक्का माल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेण्यासाठी आणि कमी वेळात वाहून नेण्यासाठी उद्योगधंद्यांमध्ये किंवा उद्योगधंद्यांच्या याच्यामध्ये व्यापाराला किंवा वाहतुकीला फार महत्त्वाचं स्थान आहे. कारण कच्चा माल जो आहे तो कच्चा माल एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी कमी वेळामध्ये जर नेला तर त्याचा बऱ्याचदा 100% फायदा होत असतो किंवा मोठ्या प्रमाणात फायदा होत असतो. म्हणून वाहतूक ही सुद्धा उद्योगधंद्यांमध्ये किंवा वाहतुकीची भरभराट ही सुद्धा उद्योगधंद्यांमध्ये महत्त्वाची मानली जात असते. त्यानंतर भांडवल निर्मिती. भांडवल निर्मिती म्हणजे कोणताही उद्योग जर स्थापन करायचा असेल तर त्यासाठी मोठ्या प्रमाणावरती भांडवल लागत असतं. परंतु तो उद्योग एकदा जर स्थापन झाला तर त्या उद्योगधंद्यांमुळे मोठ्या प्रमाणावरती आपल्याला भांडवल निर्मिती करता येते किंवा मोठ्या प्रमाणावरती आपल्याला पैसा मिळवता येतो. यानंतर नागरीकरण. जे ते उद्योगधंदे स्थापन होतात तर त्या आजूबाजूला बरेच लोक आजूबाजूच्या प्रदेशातून येतात किंवा इतर राज्यातून येतात, इतर देशातून येतात आणि त्यामुळे तिथे त्यांची एक कॉलनी किंवा वसाहत निर्माण होते आणि ती वसाहत निर्माण झाल्यामुळे तिथे नागरीकरणाची प्रक्रिया जी आहे ती जोर धरू लागते आणि नागरीकरण तिथे वाढते आणि म्हणून नागरीकरण झाल्यामुळे किंवा अर्बनायझेशन झाल्यामुळे त्या प्रदेशाचा फार मोठ्या प्रमाणावर विकास होत असतो. यानंतर विपणन विकास. कोणताही उद्योग जर असेल तर त्याचं जे काही वस्तू असेल किंवा त्याचं काही पक्क्या मालामध्ये रूपांतर केलेलं असेल तर ते रूपांतर झाल्यानंतर तेथे तो माल आपल्याला विकण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मार्केटची गरज असते किंवा बऱ्याचदा चांगल्या मार्केटची आवश्यकता असते आणि चांगल्या मार्केटच्या आवश्यकतेसाठी आपल्याला तिथे मार्केट असणं किंवा बाजारपेठ असणं गरजेचं असतं. म्हणून या उद्योगधंद्यांमुळे खूप मोठ्या बाजारपेठासुद्धा निर्माण झालेल्या आढळतात. उदाहरणार्थ मुंबई असेल, गुजरातमध्ये अहमदाबाद असेल, सुरत असेल यासारखे किंवा दिल्ली असेल, पंजाबमध्ये लखनौ असेल, अशा खूप मोठमोठ्या बाजारपेठा ज्या आहेत तर त्या बाजारपेठा तिथे आपल्याला तयार झालेल्या आढळतात आणि हे सर्व जे आहे तर ते उद्योगधंद्यांमुळे शक्य होतं आणि म्हणून उद्योगधंदे फार महत्त्वाचे आहेत. एखादा देश कोणताही विकासाकडे वाटचाल करत असेल किंवा विकसित म्हणून जर संबोधला जात असेल किंवा विकसित म्हणून जर ओळखला जात असेल तर त्या ठिकाणी आपल्याला या सर्व उद्योगांमध्ये ज्या ज्या प्रक्रिया येतात किंवा जे जे फॅक्टर्स येतात त्या सर्वांचा फार महत्त्वाचा रोल किंवा भूमिका आपल्याला इथे दिसून येत असते. यानंतर संतुलित क्षेत्रीय विकास होतो. म्हणजे बॅलन्स रिजनल डेव्हलपमेंट होते किंवा कोणताही जर एखादा प्रदेश असेल तर त्या प्रदेशामध्ये आपण जर बघितलं तर त्या ठिकाणाचा उदाहरणार्थ महाराष्ट्र घ्या किंवा भारत घ्या यामध्ये जर आपण जर प्रदेश बघितले तर बऱ्याचदा जो काही प्रदेश असतो किंवा जो काही रिजन असतो तर त्या रिजनमध्ये
ह्या उद्योगांमध्ये संतुलित क्षेत्रीय विकास झालेला आढळून येतो. म्हणजे आपल्याला त्या प्रदेशामध्ये चारही बाजूला जर उद्योग जर एस्टॅब्लिश करता आले किंवा उद्योग जर एस्टॅब्लिश झाले तर सर्वच भागाचा सारख्याच प्रमाणामध्ये आपल्याला विकास झालेला आढळून येतो. म्हणजेच आपल्याला जी काही दिल्लीला गोष्ट उपलब्ध होते तीच गोष्ट साऊथला, केरळला किंवा कन्याकुमारी इथेही उपलब्ध व्हावी किंवा होते, हे सर्व उद्योगांमुळे शक्य होतं. त्याचप्रमाणे गुजरातमध्ये जी वस्तू मिळते तीच तिकडे आसाममध्येही मिळत असेल किंवा पश्चिम बंगालमध्येही मिळत असेल. या सर्व गोष्टींचा जर विचार केला तर असं सर्वच ठिकाणी आपल्याला हे उद्योगधंदे जे आहेत तर त्यांची भूमिका फार चांगल्या पद्धतीने ते आपल्याला पार पाडत असतात. म्हणून उद्योगधंदे हे कोणत्याही देशाच्या विकासामध्ये किंवा आर्थिक विकासामध्ये महत्त्वाची भूमिका जी आहे तर ते सांगत असतात. यानंतर संरक्षण उत्पादनांमध्ये आत्मनिर्भरता, सेल्फ रिलायन्स इन डिफेन्स इक्विपमेंट्स किंवा डिफेन्स इन्स्ट्रुमेंट्स आपण असंही म्हणू शकतो त्याला. म्हणजे काही संरक्षण उत्पादने असतात किंवा डिफेन्स प्रोडक्शन असतो, त्यामध्ये मोठमोठे आपल्याला विमान असतील किंवा तोप असतील किंवा बऱ्याचदा जे काही गन्स असतील, या सर्व ज्या ज्या गोष्टींचा आपल्याला संरक्षण सेवांमध्ये किंवा संरक्षण उत्पादनांमध्ये समावेश होतो, या सर्वच गोष्टींचा जे काही उत्पादन आहे किंवा जी निर्मिती आहे तर ती निर्मिती आपल्याला आर्थिक या उद्योगांमध्ये किंवा उद्योगांमुळे झालेली आपल्याला दिसून येतं. आणि हे सर्व हे उद्योगांमुळे शक्य होतं. आणि मग तो देश जो असतो तर तो संरक्षणामध्ये किंवा स्वतःचं संरक्षण जे आहे तर त्यामध्ये आत्मनिर्भर होऊ शकतो. आणि म्हणून जे काही संरक्षणामध्ये सुद्धा उद्योगांची भूमिका फार महत्त्वाची आहे. यानंतर आर्थिक स्थिरता निर्माण होते. जर एखादा देश चांगल्या पद्धतीने उद्योगधंदे जर उभारत असेल किंवा चांगल्या पद्धतीने जर तिथे उद्योगधंदे असतील तर त्या देशांमध्ये आर्थिक स्थिरता आपल्याला पाहायला मिळते. कारण सर्वच लोकांना रोजगार उपलब्ध होतो आणि रोजगार उपलब्ध जर झाला तर तेथील लोक हवी ती गोष्ट किंवा त्यांना पाहिजे असलेल्या गोष्टी तिथे विकत घेऊ शकतात. आणि विकत घेतल्यामुळे त्यांची जी काही आर्थिक परिस्थिती आहे ती सुद्धा सुधारू शकते. आणि म्हणून तिथे आपल्याला आर्थिक स्थिरता पाहायला मिळते. जर आपण रशिया आणि युक्रेनचा जर या ठिकाणी युद्धाचा विचार केला तर बरेचदा तुम्ही असं न्यूज चॅनल किंवा पेपरमध्येही वाचलं असेल का खूप सारे उद्योग हे रशियामधून बाहेर पडत होते त्यावेळेस. याचं कारण असं होतं कारण तिथे असलेली सामाजिक अस्थिरता किंवा संरक्षणामध्ये त्यांना असलेली जी काही भीती वाटत होती त्यामुळे ते सर्वच उद्योग काही काळासाठी तिथे बंद केले गेले होते. त्यामुळे तिथला विकास जो आहे तो काही वेळासाठी सुद्धा थांबलेला असावा असं इथे सांगता येईल. यानंतर आर्थिक विकासामध्ये पुन्हा एकदा विकासांची जे काही दुसरे मुद्दे येतात ते आहेत आंतरराष्ट्रीय व्यापार. आता एखाद्या जो उद्योग असतो तर तो अशी एखादी वस्तू निर्माण करत असतो किंवा असा एखादा पदार्थ निर्माण करत असतो की त्यामध्ये त्याला दुसऱ्या देशांना सुद्धा त्याची गरज असते. मग ते शेतीतील उत्पादन असेल, अदरवाईज दुसऱ्या एखादं जे काही आपलं इंडस्ट्रीसारखं म्हणजे आपल्याला कार असतील, ह्या सर्व गोष्टींचा आपण इथे विचार करू शकतो किंवा विमान असतील, संरक्षण साहित्य असेल, या सर्वच गोष्टींचा इथे समावेश होतो. आणि म्हणून हे सर्व जे आहे तर ते आपण व्यापारामध्ये किंवा व्यापाराच्या माध्यमातून दुसऱ्या देशांना निर्यात करू शकतो. आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार जो आहे तर तो वाढीस लागतो. आणि आंतरराष्ट्रीय व्यापार वाढीस लागला तर तिथून जे काही परकीय चलन मिळतं त्यामुळे त्या देशाचा जो काही विकास आहे तर तो मोठ्या प्रमाणात होत असतो. आता आंतरराष्ट्रीय व्यापार आणि परकीय चलन हे एकमेकांशी संबंधित गोष्टी आहेत. जर आपण जेवढी जास्त निर्यात करू तेवढं जास्त परकीय चलन आपल्याकडे उपलब्ध होतं. आणि हे उपलब्ध झालेलं जे काही परकीय चलन आहे त्या माध्यमातून आपल्याला किंवा त्या देशाला हव्या असलेल्या ज्या काही गोष्टी असतील तर त्या इथे ते विकत घेऊ शकतात. यानंतर राहणीमानाच्या दर्जामध्ये सुधारणा होते. साहजिकच एखाद्या देशामध्ये जर जास्तीत जास्त उद्योग जर निर्माण होत असतील किंवा जास्तीत जास्त उद्योग जर एस्टॅब्लिश होत असतील तर तेथे जे काही लोक आहेत तर त्यांना रोजगार उपलब्ध होतो. आणि रोजगार उपलब्ध झाल्यामुळे त्यांची क्रयशक्ती वाढते किंवा त्यांना पैसे मिळतात. आणि पैसे मिळाल्यामुळे त्यांना जे काही स्वतःचं राहणीमान आहे तर ते सुधारण्यासाठी आपल्याला तिथे मदत झालेली दिसून येते. आणि साहजिकच असे लोक शहरी भागामध्ये केंद्रित होतात. आणि शहरी भागामध्ये गेल्यानंतर शहरी भागाचं आकर्षण असेल किंवा तिथली लाईफस्टाईल असेल किंवा त्यांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग असेल हे उंचावलेलं आपल्याला दिसून येतं. यानंतर राष्ट्रीय आणि दरडोई उत्पन्नामध्ये वेगाने वाढ झालेली दिसून येते. जितके जास्त उद्योग असतील तितक्या मोठ्या प्रमाणावरती राष्ट्रीय आणि दरडोई उत्पन्न इथे आपल्याला वाढलेलं दिसून येतं. यानंतर गरिबी आणि बेरोजगारीचे उच्चाटन होते किंवा गरिबी आणि बेरोजगारी कमी होत असते. जर एखादा देश इथे
जर विकासामध्ये किंवा आर्थिक विकासामध्ये पुढे जात असेल तर साहजिकच त्या देशामध्ये जास्तीत जास्त उद्योग असतील आणि जास्तीत जास्त उद्योग असल्यामुळे खूप सारी लोकसंख्या त्या उद्योगांमध्ये गुंतलेली असते किंवा त्यांना तो रोजगार मिळत असतो आणि रोजगार मिळाल्यामुळे तिथे बऱ्याच आपल्याला गरिबीचं किंवा बेरोजगारीचं प्रमाण कमी झालेलं दिसून येतं. यानंतर नवीन रोजगार संधी उपलब्ध होतात किंवा नवीन रोजगार संधी सर्वांना मिळू शकतात. उदाहरणार्थ एखादा उद्योग असेल आणि त्या उद्योगांमध्ये इंजिनिअरिंगसारखे जे काही विषय आहेत किंवा इंजिनियर्स जे आहेत तर त्यांना एका व्यवसायातून दुसऱ्या देशांमध्ये आपल्याला जायला किंवा एका व्यवसायातून दुसऱ्या व्यवसायात एका देशातून दुसऱ्या देशामध्ये ते गेलेले आपल्याला दिसून येत असतात. त्यामध्ये त्यांना नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होत असतात. उदाहरणार्थ पूर्ण जगाचा जर विचार केला तर खूप साऱ्या अशा पॉप्युलर किंवा फेमस कंपनीज आहेत का त्या कंपन्यांमध्ये त्यांना नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होत असतात आणि साहजिकच रोजगार मिळवण्याच्या हेतूने किंवा नवीन नोकरी मिळवण्याच्या हेतूने एका देशातून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी लोक स्थलांतर करत असतात. म्हणून आर्थिक विकासामध्ये उद्योगांची भूमिका जी आहे तर रोजगार संधीमुळे सुद्धा वाढत असते किंवा महत्त्व प्राप्त होत असतं. यानंतर सरकारच्या महसुलामध्ये वाढ असतो. एखाद्या ठिकाणी साहजिकच उद्योग जर स्थापन झाला तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला काही कर असतात किंवा काही टॅक्सेस असतात तर त्यामुळे सरकारच्या महसुलामध्ये सुद्धा आपल्याला तिथे वाढ झालेली दिसून येत असते आणि सरकारच्या महसुलामध्ये वाढ जर झाली तर साहजिकच तो देश जो आहे तो आर्थिक विकासामध्ये पुढे जात असतो. तर मित्रांनो, आपण आज या लेक्चरमध्ये उद्योग म्हणजे काय किंवा उद्योगांची किंवा आर्थिक विकासामध्ये उद्योगांची भूमिका काय आहे त्याचा आपण इथे चर्चा केलेली आहे. तर तुम्हाला घरी सरावासाठी काही प्रश्न मी इथे दिलेले आहेत. उद्योग म्हणजे काय आणि आर्थिक विकासात उद्योगांची भूमिका स्पष्ट करा. यावरती तुम्ही घरी सराव करू शकता किंवा माहिती मिळवू शकता. विविध मुद्द्यांच्या आधारे तुम्हाला ही सर्व गोष्टी ज्या आहे तर त्या एक्सप्लेन करता येतील. यानंतर आपण पुढील लेक्चरमध्ये उद्योगांचे वर्गीकरण याविषयी माहिती घेणार आहोत. धन्यवाद.